नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने त्या कारले पिकामध्ये आपणाला जो पहिला तोडा झाला किंवा दुसरा तोडा झाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना अशी समस्या जाणवते किंवा आपलं कारलं पीक हे 50 ते 55 दिवसाच्या पुढे गेल्यानंतर प्रामुख्याने पहिला तोडा झाला त्याच्यानंतर माल कमी निघणे किंवा फुलकळीचं ड्रॉपिंग असेल, भुरे असेल, डावणी मिल्ड्यू असेल किंवा कळी पिवळी पडणे, त्याचबरोबर माल हा वेडावाकडे होणे किंवा प्लॉट हा व्हायरसवर जाणे, याच्यासाठी प्रामुख्याने आपण फवारण्यांचं नियोजन असेल, खतांचं मॅनेजमेंट असेल किंवा आता आपण पाहू शकता पूर्ण सरीमध्ये सुद्धा आपण पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण सरीमध्ये पाणी वाहत आहे तरीसुद्धा आपण प्लॉटमध्ये सेटिंग पाहू शकता किंवा पूर्ण प्लॉटमध्ये आपणाला अशा पद्धतीने मालाची किपिंग क्वालिटी असेल किंवा पूर्ण प्लॉट आपण पाहू शकता अशा पद्धतीने जी फुलकळी निघाली आहे किंवा जी फ्लॉवरिंग निघालं आहे त्याचं सेटिंगसुद्धा आपण पूर्ण बुडापासून चांगल्या पद्धतीने सेटिंग असेल. कोणत्याही प्रकारचा करपे असेल, डावणी मिल्ड्यू असेल, थोड्या प्रमाणात आपणाला भुरीचा हा अटॅक या प्लॉटवर जाणवत आहे. कारण का कंटिन्यू पाऊस चालू आहे, आपण फवारणी केल्या त्याच्यानंतरसुद्धा आपणाला पाहिजे तसं कव्हरेज मिळत नाही, त्याच्यामुळे आपणाला भुरीचा हा थोडा प्रादुर्भाव हा ह्या प्लॉटवर जाणवत आहे. आता प्रामुख्याने आपला प्लॉट चालू झाला 50 ते 55 दिवसाच्या दरम्यान झाला, अशा पद्धतीने आपलं सेटिंग चालू झालं. याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला खतांचं नियोजन असेल किंवा फवारण्यांचं नियोजन हे कशा पद्धतीने करायचं आहे. आता ह्या स्टेजला प्लॉट आल्यानंतर प्रामुख्याने आपल्याला पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये एकरी तुम्ही 5 किलोपर्यंत 13-0-45 त्याच्यासोबत कॅल्शियम नायट्रेट 5 किलो, बोरॉन 250 ग्रॅम किंवा 500 ग्रॅम बोरॉन जरी दिलं तरीसुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट हा मिळणार आहे. पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं त्याच्यानंतर 2 ते 3 दिवस गॅप द्या किंवा 2 ते 3 दिवसानंतर तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला एकरी 4 ते 5 किलोपर्यंत तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट व चांगल्या पद्धतीचा 90% WD फॉर्म्युलेशनमधला आपल्याला सल्फर हा एकरी 3 किलो हे ड्रिपद्वारे देऊन घ्यायचं आहे. ही 2 ड्रिपची ॲप्लिकेशन झाली त्याच्यानंतर 3 ते 4 दिवस गॅप द्या. 3 ते 4 दिवसानंतर तुम्ही प्रामुख्याने 0-60-20 असेल, 0-52-34 असेल किंवा 42-47 असेल, यापैकी कोणती एक खताची ग्रेड हे तुम्ही ड्रिपद्वारे देऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला कंटिन्यू हार्वेस्टिंग किंवा कंटिन्यू तोडा चालू राहणार आहे. त्याचबरोबर जे आपण कॅल्शियम वापर करणार आहे आपल्याला कंटिन्यू एक 8 ते 10 दिवसानंतर किंवा 1 ते 8 ते 10 दिवस झाल्यानंतर आपल्याला कॅल्शियमचं हे रिपीट ॲप्लिकेशन द्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही कॅल्शियम नायट्रेट वापरू शकता, सिलेटेड कॅल्शियम वापरू शकता किंवा ऑक्साईड फॉर्ममधील लिक्विड कॅल्शियमसुद्धा हा ड्रिपद्वारे वापरू शकता की ज्यामुळे कंटिन्यू तोडा चालू राहणार आहे. मालाला चांगल्या पद्धतीने वजन असेल, लस्टर असेल किंवा जी कलर असेल हा चांगल्या पद्धतीने मिळालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. यासाठी कॅल्शियमचा वापर हा योग्य पद्धतीने करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रामुख्याने भुरीचा व डावणी मिल्ड्यूचा एकत्रित प्रादुर्भाव किंवा एकत्रित जर जास्त अटॅक जाणवत असेल तर तुम्ही फवारणी करू शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिली फवारणी करायची 100 लिटर पाण्यासाठी आमिस्टार टॉप हे 100 मिली घेऊ शकता. त्यासोबत एखादं चांगलं सीड व चांगल्या एक पद्धतीचं एखादं कीटकनाशक याचा स्प्रे द्या. त्याच्यानंतर जर जास्त प्रमाणात भुरीचा प्रादुर्भाव हा जाणवत असेल तर तुम्ही 100 लिटर पाण्यासाठी मेरेवन 40 मिली त्याच्यासोबत ॲबॅसिन 50 मिली याचा स्प्रे देऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला नागाळे असेल, थ्रिप्स असेल व चांगल्या पद्धतीने भुरीवर कंट्रोल मिळणार आहे. किंवा 100 लिटर पाण्यासाठी स्कोर 50 मिली, फॉलिक्युअर 50 मिली याचा जरी स्प्रे दिला तरी चांगल्या पद्धतीने भुरीवर तुम्हाला कंट्रोल मिळालेला हे पाहायला मिळणार आहे. आता डावणी मिल्ड्यूसाठी तुम्ही वापर करू शकता की ज्याच्यामध्ये कर्जट प्रति लिटर पाण्यासाठी 2 ते 2.5 ग्रॅमपर्यंत वापरू शकता. त्याच्यासोबत स्ट्रायकर हा प्रति लिटर पाण्यासाठी 3 ग्रॅम व चांगलं स्टिकर वापरा की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्प्रेडर असेल व चांगलं स्टिकर वापरा. मग त्याच्यामध्ये तुम्ही केबीचं बॅलन्स स्टिक वापरू शकता किंवा इतर कोणत्याही कंपनीचं चांगलं स्टिकर वापरा. जर तुम्हाला थ्रिप्सचा किंवा व्हायरसचा प्रादुर्भाव हा जास्त जाणवत असेल तर जंप ॲडमायर त्याच्यासोबत ॲम्बिशन याचा वापर करू शकता किंवा पसोरा कंपनीचं एक्झाडोस त्याच्यासोबत निमतेल याचासुद्धा वापर करू शकता किंवा तुम्ही बोरगावी टेक्नॉलॉजीचं करेक्ट एक्झॅक्ट याचासुद्धा वापर करू शकता की त्यामुळे सुद्धा चांगल्या पद्धतीने जो आकडलेला शेंडा असेल किंवा आकसलेला शेंडा हा नवीन चालू झालेला आपल्याला हे पाहायला मिळणार आहे. आता अतिरिक्त कोणताही खर्च आपल्याला करायची गरज नाही किंवा अतिरिक्त कोणताही खर्च न करता आपण चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप करू शकतो. आपण पाहू शकता पूर्ण प्लॉटमध्ये किंवा पूर्ण सरीमध्ये आपल्याला पाणी वाहत आहे तरीसुद्धा प्लॉटची डेव्हलपमेंट असेल किंवा माल चांगल्या पद्धतीने सेटिंग असेल आपण पाहू शकता. पूर्ण बुडापासून आपल्याला चांगल्या पद्धतीने मालाचं लस्टर असेल किंवा चांगल्या पद्धतीने माल हा सेट झालेला हा पाहायला मिळत आहे. आता पाऊस हा सर्वच विभागामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी हा पाऊस जास्त आहे त्यामुळे कव्हरेज न मिळणे किंवा स्प्रे केल्यानंतर आपण फवारणी केली त्याच्यानंतर पाऊस येणे त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने कंट्रोल न मिळणे याच्यासाठी वारंवार फवारणी करण्यासुद्धा कोणतीही गरज नाही. चांगल्या पद्धतीने कव्हरेज मिळेल. व्यवस्थित जर शेड्यूल ठेवलं तर कमी खर्चामध्ये बाजारभावसुद्धा चांगला करलेला आहे. आता जवळपास
50 ते 55 रुपये बाजारभाव आहे. या बाजारभावामध्ये आपण थोडा खर्च जरी झाला तरी चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो व आपल्याला चांगल्या पद्धतीने नफा हा मिळू शकतो. तर चला, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.